नमस्कार. भारताच्या आर्थिक व्यवस्थेला वेग आलेला आहे. उद्योगधंदा वाढत आहे. नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. पगार वाढत आहेत. त्यानुसार बँकांचीही गरज भासत असल्यामुळे कर्ज घेण्यासाठी किंवा ठेवी ठेवण्यासाठी बँकाही वाढत आहेत. तर गेल्या 43 वर्षांमध्ये छोट्याशा ठिकाणी सुरू झालेली एक बँक गगनात उंच भरारी घेऊन सहकार क्षेत्रात पहिल्या 5 मध्ये नामांकित झालेली आहे. अशा बँकेचे आज आमच्याकडे पदाधिकारी आलेले आहेत. ही बँक दुसरी कुठलीही नसून TJSB बँक आहे. त्यांचे चेअरमॅन नंदगोपाळ मेनन आणि CEO MD सतीश उतेकर आमच्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे. तर 101 कोटीचा निव्वळ नफा आणि 100 शाखा यासाठी पहिल्यांदा आपलं अभिनंदन. धन्यवाद. तर मला एवढंच जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला की 1969 म्हणजे 1969 मध्ये इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना त्यांनी राष्ट्रीयकरण केलं, बँकांचं नॅशनलायझेशन झालं. असं असताना तुम्ही 1972 मध्ये ही एक सहकार क्षेत्रातील कॉपरेटिव्ह बँक म्हणून स्थापन करण्याचं धाडस केलं. त्याचा थोडा इतिहास सांगू शकता का? थोडक्यात असं होतं की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेला जो अभ्यास केला गेला होता की समाजातील सगळ्या स्तरातील वर्गापर्यंत बँकिंग गेलं नव्हतं आणि सगळ्या स्तरातील वर्गांना बँकिंग सर्व्हिसेसचा लाभ मिळत नव्हता. थोडक्यात असं होतं की जो तळागाळातला एक वर्ग आहे, ज्या वर्गामध्ये किंवा छोटे उद्योगधंदे आहेत, तर त्यांना ह्या मोठ्या बँकांकडनं कुठल्याही प्रकारचं अर्थसहाय्य मिळत नव्हतं किंवा मिळवण्याकरता खूप धडपड करावी लागत होती. आणि ह्या सगळ्याचा जो परिपाक असा होता की त्यांची उन्नती होणं, त्यांची आर्थिक स्थिरता येणं ह्याच्यामध्ये खूप अडचणी होत्या. आणि त्यामुळे सहकारी बँकांसारख्या छोट्या बँकांचा, आपण असं म्हणू की लोकल बँका आपण ह्याला म्हणतो, या लोकल बँकांची खूप गरज होती. आणि ह्या सगळ्या विचारातून आमच्या बँकेमध्ये जे आमचे प्रवर्तक होते, एक स्वतः चार्टर्ड अकाउंटंट होते, तर त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या ज्या सहकाऱ्यांनी असा एक विषय धरून ठेवला की आपल्याला तळागाळातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत कर्ज वाटप करणं किंवा त्यांना आर्थिक मदत करणं, याच्यासाठी आपण अशा संस्थेची स्थापना केली पाहिजे. छोट्या उद्योगधंद्यांना सपोर्ट केला पाहिजे. ज्या वेळेला राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेलाही तळागाळापर्यंत गेली नव्हती. आजही तुम्ही जर बघितलं तर फायनान्शियल इन्क्लुजन आपण आजही करतो आहे आणि भारतातली साधारणतः 49% लोकांपर्यंत बँकिंग व्यवस्था गेलेलीच नाही आहे किंवा त्या सर्व्हिसेस नाही आहेत. त्या काळामध्ये तर तो खूपच मोठी गॅप होती आणि म्हणून मी ह्या बँकेची स्थापना करण्याचं त्यांच्या मनात आलं. आणि ठाण्यासारख्या एका प्रगत शहरामध्ये, जो प्रगतिशील शहर होतं, त्याच्या शहरामध्ये ह्या बँकेची स्थापना झाली. तो उद्देश लोकलांची गरज बघून तुम्ही ही तिकडे स्थापन केली. सो आजपर्यंत या इतिहासात तुमच्या 100च्या पेक्षा जास्ती शाखा झालेल्या आहेत, पण जास्तीत जास्त महाराष्ट्रातच आहेत. तर एवढी ही संख्या कशी काय गाठली तुम्ही? खरं बघायला गेलं तर ठाणे शहर हे मुंबईच्या अगदी जवळचं आणि औद्योगिक शहर, म्हणजे एकेकाळी ठाणे शहरामधली जी औद्योगिक वसाहत होती ती आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी वसाहत होती. आणि ह्या याच्यावरती लक्ष ठेवून जेव्हा ठाणे शहराची प्रगती होत होती त्यावेळेला या बँकेची प्रगती व्हायला लागली. आणि साधारणतः आम्ही 25-1 वर्ष ठाणे शहराभोवती आम्ही आमचं जाळं विणलं होतं. त्यामुळे लघु उद्योजकांना आणि छोट्या लोकांना कर्ज देणं, त्यांच्या डिपॉझिटची सोय करणं किंवा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, आर्थिक व्यवहारासाठी आत्मविश्वास निर्माण करणं, हे आम्ही 25 वर्षापर्यंत केलं होतं. आणि त्यानंतर मग संचालक मंडळामध्ये असं डिस्कशन झालं की आपण आता ही जी सोय आपण ठाण्यापुरती देतो आणि बँक आता आपली एक साधारणतः 400-500 कोटीचा आपला व्यवहार झालेला आहे, तर त्यावेळेला ह्या सेवा देण्याकरता आपण बाहेर पण जाणं गरजेचं आहे. आणि एक चांगली अर्थसंस्था उभी करणं हे उद्दिष्ट ठेवून जर आपण केलं तर त्याच्याप्रमाणे आपण वाटचालीला सुरुवात करू. मग साहजिकच आहे की त्यावेळेला ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यातनं मग बाहेर जाताना, मग इतर जिल्ह्यांमध्ये वाढ होताना आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची वाढ करायला सुरुवात केली. आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव तयार झालं. आणि ह्या बँकेच्या एकंदरीत व्यवहारावरती म्हणजे पहिल्यापासून संचालक मंडळाने एक पारदर्शी असा व्यवहार ठेवला गेला. मला सांगायला खरोखरच आनंद वाटतो. कदाचित हे खूप वेगळ्या प्रकारचं अर्थकारण आमच्या लोकांनी त्यावेळेला केलं. जेव्हा बँक स्थापन झाली त्यावेळेला संचालक मंडळाने 2 नियम स्वतःसाठी केले होते की ह्या बँकेतून कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं नाही किंवा कर्जाला कुठल्याही प्रकारची आपण गॅरंटी द्यायची नाही. म्हणजे हा नियम रिझर्व्ह बँकेने
हा 1998-99 सालामध्ये 2000 सालामध्ये केला. त्याआधी तुम्ही घेतला. त्याच्या आधी हा बायलॉमध्ये असलेला नियम आहे. त्यामुळे आता माझे इथे माननीय अध्यक्ष मेनन साहेब इथे बसलेत, तर हे कुठल्याही प्रकारची सिटिंग फीज घेत नाही, समाजसेवा म्हणून काम करतात आणि पारदर्शी कारभारावरती जास्तीत जास्त विसंबून राहून एक समाजाला काहीतरी आपली सेवा देता येईल असं त्यांच्या व्यवधानातून ते काम करत असत. आणि अतिशय व्यावसायिक असं आमचं संचालक मंडळ असतं, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, स्वतः आता आमचे चेअरमन साहेब एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचे हेड आहेत. तर अशा प्रकारची माणसं ह्या संचालक मंडळावरती येऊन निस्वार्थपणे आणि कुठल्याही प्रकारचा आर्थिक त्यांच्याकडे वेध नसतो अशा प्रकारे ही सेवा बँकेला देतात. मला वाटते त्या आमच्या यशाचं गमक हे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहे. So Menon Sahab, your bank was granted multi-state status and you are allowed to increase your branches outside Maharashtra. So you came to Goa first. So what was the reason to start the first bank outside Maharashtra and that was in Goa? When we decided to grow, we had by that time already reached branches of around 28 branches. And then what we decided was, till that time it was organic growth. So if we have to grow, then it has to be an inorganic growth. So in that period, in 2008, we decided to take over 2 small weaker branches. So we took the 2 weaker branches of the Pune, one Jangli Maharaj Cooperative Bank, which was having 14 branches. And then we had another weaker bank called Navajivan Cooperative Bank, which was having 4 branches. So we have taken over in all around 18-19 branches, and with that we had achieved an inorganic growth. And thereafter we have expanded our base to Nasik also, and then we have decided to grow organically. And in 2010 we received the multi-state cooperative. We came under the Multi-State Cooperative Act. And then we got the permission to go out of Maharashtra. तो उस समय हमारे मन में ऐसा था कि अगर आउट ऑफ महाराष्ट्र जाना है, which state shall we go? Naturally, the culturally and ethnically we are more linked to Goa than any other state. So Goa was our first destination. Like entire India makes the minute they wants to go on a vacation, Goa was the first destination. So for us, it was a financial destination. So we decided to go into Goa to start our first branch out of Maharashtra. And now by now you are having 4 branches in Goa. Today we have got 4 branches in Goa. Yeah. So आपने जो संकल्प किया है कि by 2016 you will have at least 125 branches all over. So अब तक तो you have already crossed 110. So what are the plans? See, in the last 1 year, we have got permission for 19 branches to start, and which we have completed in Gujarat, Maharashtra, Goa and Karnataka also. Already we have got 4 branches in Goa. We plan to start one additional branch in Vasco, subject to the Reserve Bank license being received by us. And we have also applied for another 10 branches license for the current financial year. So we hope to achieve, once the Reserve Bank gives us permission, we hope to achieve and around 117 branches in the current financial year. So in 2 branches we are starting in the next 1 month, one in Vapi and another in Sinnar in Nasik. So we will be reaching 112 branches in the next 1 month, and then an additional 10 branches once we receive the permission. So that also we will start. And by 2016-17 we hope to reach 125 branches and plus a 15,000 crores business mix. हुतेकर साहेब, आपल्या बँकेचा जवळजवळ 4,500 कोटींचा कर्ज व्यवसाय झालेला आहे. सो का म्हणून लोक तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतात? आपल्याला माहिती आहे की कर्ज देताना एकतर बँकेची ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो, क्रेडिट डिलिव्हरीचा जो मेकॅनिझम आहे तो एफिशियंट असला पाहिजे. म्हणजे कर्ज हे वेळेमध्ये मिळालं पाहिजे आणि ॲडिक्वेट मिळालं पाहिजे. आम्ही तो एक मेकॅनिझम डेव्हलप केलेला आहे आणि आमचा जो फोकस एरिया आहे तो फोकस एरिया स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, ट्रेडर कम्युनिटी आहे आणि रिटेल बँकिंग आहे. रिटेल म्हणजे सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करता
करण्याकरता जी प्रॉडक्ट्स पाहिजे ती प्रॉडक्ट्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे लोकांचा नॅचरली आमच्याकडे जो डिलिव्हरी मेकॅनिझम आहे की जो डिलिव्हरी टाईम आहे, तर आमच्याकडचं प्रपोजल हे आम्ही साधारणतः 1 वीकमध्ये आम्ही त्याचं असेसमेंट करून लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे मला वाटतं लोकांचा जास्तीत जास्त विश्वास आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हिडन चार्जेस किंवा कॉस्ट असे नाही आहेत. त्यामुळे जे आहे ते ट्रान्सपरंट आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आम्ही प्रायझिंग पॉलिसी करताना इंटरेस्ट रेटची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये आम्ही बॉरोअरचा किंवा जो कर्ज घेणार आहे त्याचाही विचार जास्त करतो. कारण अननेसेसरी कॉस्ट पास ऑन करून हायर कॉस्टला कर्ज देऊन म्हणजे कर्जदाराला जास्तीत जास्त कॉस्ट देणं ही आमची पॉलिसी नाही आहे. त्यामुळे आमची प्रायझिंग मेकॅनिझम असं आहे की रिझनेबल कॉस्टला आणि मार्केट रिलेटेड कॉस्टला जेव्हा कर्ज आपलं वाटप होतं आणि फास्टेस्ट डिलिव्हरी चॅनलवरती होतं, त्यामुळे कर्जदारांचा आमच्याकडे मला वाटते जास्तीत जास्त ओढा आहे आणि तो आम्ही सातत्याने बघतोय. जसं आम्हाला गोव्यामध्ये पण तोच रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे आज गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये आमचा गोव्याचा 4 ब्रँचेसचा बिझनेस हा 160 कोटींचा झालेला आहे. पणजीमध्ये आम्ही गेल्या वर्षी ब्रँच ओपन केली, ती जवळजवळ 60 कोटीपर्यंत गेलेली आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला विश्वास आहे की 250 कोटीपर्यंत आपण जाऊ. गोव्याच्या एकंदरीत इकॉनॉमिक कंडिशनचा जर आम्ही विचार केला की ज्यावेळेला आम्ही एंट्री घेतली त्यावेळेला थोडंसं मायनिंग ह्या विषयावरती गोव्याचं जे एक मेन आहे मायनिंग आणि टुरिझम, तर मायनिंग ह्या विषयावरती थोडंसं काही पॉलिसी इश्यूज होते आणि त्याच वेळेला आम्ही खरी एंट्री घेतली आणि आम्हाला तो जो एक खरा बघायला गेलं तर जो उन्नती करणारा जो सेक्टर आहे तो बघायला तसा मिळाला नाही. पण आम्हाला असं वाटतं की गोव्यामध्ये एक स्टॅबिलिटी आणि लोकांची फायनान्शियलची एक जाण ही खूप चांगली आहे. म्हणजे त्यांना त्यांची बचत कशी करावी, पैशाची ही म्हणजे कॉन्फिडन्स लेवल कुठे असला पाहिजे, त्यांनी इन्स्टिट्यूशन निवडता येते, त्यांना सर्व्हिसेसमधली जाण चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा या पॉलिसी जातात त्याच्यामध्ये जे प्रोग्रेस दिसते तर गोव्याची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होईल. असा एक आता लेटेस्ट जो स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आहे, म्हणजे एक आता जो इकॉनॉमिक ग्रोथचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये गोवा हे फास्टेस्ट ग्रोईंग स्टेट म्हणून त्यांनी त्या मॅपवरती ठेवलेलं आहे. तर मला वाटतं आम्ही जी मगाशी आमचे अध्यक्ष म्हणाले की आम्ही महाराष्ट्र सोडून पहिल्यांदा गोवामध्ये आलो, तर जेव्हा आलो त्यावेळेला थोडंसं इकॉनॉमीचं डाऊनटर्न थोडे होता, पण आमचा तो डिसिजन नक्कीच बरोबर ठरणार आहे. कारण आता अपटर्न गोव्याचं चालू होणार आहे. तर गोव्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचाही सहभाग असेल आणि लोकांची सेवा करण्याचा आम्हाला मोका मिळेल. तुम्ही आल्यावर जी मीनखण बंद झाली त्यामुळे तुमच्या व्यवसायावर गोव्याच्या लोकांचा परिणाम झाला नाही? तसा खूप परिणाम झाला नाही आमच्या याच्यावरती. तसं बघायला गेलं तर आम्ही जेव्हा हे झालं त्यावेळेला आम्ही इथे नव्हतो किंवा आमची सुरुवातच होती, तर आम्ही त्या सेक्टरपर्यंत आम्ही पोचूच शकलो नाही. त्यामुळे तशी झळ आम्हाला काही बसलेली नाही आहे. पण मला वाटतं येणाऱ्या काळात जसं मी म्हणालो की आता गोव्याच्या अर्थव्यवस्थेच्या रायझिंग म्हणजे ग्रोथ स्ट्रॅटेजीला जाईल त्यावेळेला गोव्याचं आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या बँकिंग सेवा करण्याची संधी मिळू शकते. आपल्या एकूण ठेवीसुद्धा 7,000 कोटीच्या वरती गेलेल्या आहेत. सो आपण ग्राहकांना कसं काय आकर्षित केलं एवढ्या ठेवी ठेवायला? आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, कोऑपरेटिव्ह बँक्स असे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. शेवटी हे सेगमेंट्स असले तरी बँकिंग सेवा एकच आहे किंवा लोकांचा विश्वास. ह्याच्या 2 गोष्टी आहेत की लोकांचा बँकेवरती असलेला विश्वास, आणि तो विश्वास कधी येतो की ज्या वेळेला तुमची आर्थिक परिस्थिती किंवा ज्याला म्हणतो फायनान्शियल पॅरामीटर ही खूप स्ट्रॉंग असतात. तुम्ही जर आमच्या बँकेचे जर आर्थिक पॅरामीटर्स बघितलीत तर आमची कॅपिटल ॲडिक्विसी रेशो हा आमचा 12% अगेन्स्ट साधारणतः 15% प्लस आहे. म्हणजे तो जो एक रेशो खूप महत्त्वाचा मानला जातो तो आपल्या बँकेचा खूप स्ट्रॉंग आहे. बँकेचं जसं तुम्हाला माहिती आहे की नेट प्रॉफिट 101 कोटी झालं, प्रॉफिटेबिलिटी अतिशय स्ट्रॉंग आहे. 750 कोटीपेक्षा जास्ती स्वतःचे ओन फंड्स आहेत बँकेचे. त्यामुळे ह्या बँकेची जी आर्थिक स्थिती आहे इतकी मजबूत आहे की लोकांचा त्याच्यावरती विश्वास आहे.